आहेत ती देखील बघितली. त्याचबरोबर संगोपनाच्या अनुषंगानं आणि हॅचरी व्यवस्थापन अशा अनेक बाबीवरती बारीक सारीक गोष्टी माहिती घेतली, शंका समाधान करून घेतलं. डॉक्टर भट सर आणि डॉक्टर श्याम लुद्रिक सर या दोघांनी आपल्याला समर्पक असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रासाठी माननीय डॉक्टर संजय आसवरे सर, कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथून सेवानिवृत्त झालेले एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सर्वांचे बऱ्याच कृषी पदवी जे कृषी अधिकारी आहेत त्यांचे गुरुवर आहेत माननीय डॉक्टर आसवरे सर. सेवानिवृत्त होऊन अगदी 4-5 वर्ष झाले असली तरी त्यांचं एखाद्या युवकाला देखील लाजवेल अशा प्रकारचा उत्साह आहे. मला वाटतं पशुसंवर्धन विभागामध्ये कदाचित ते गुण असतील, कारण आपण लुद्रिक साहेब बघितले असतील किंवा भट सर बघितले असतील. कारण रिटायरमेंटच्या अगोदर जेवढे तेवढे 8 ते 6 काम करत होते, पण आता पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली साताऱ्याच्या जवळपास कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास जो परिसर आहे त्यामध्ये सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करत असतात. अनेक शेतकरी मुद्दामून त्यांचा अनुभव म्हणून आणि त्यांनाही कामाची अनुभव आपलं जे काही आयुष्यभराची सुदूर आहे अनुभवाची असेल किंवा ज्ञानाची असेल ती वाटण्यामध्ये आनंद होतो. त्यामुळं पैशाच्या पलीकडे त्यांना सेवा करण्याच्या उद्देशानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर फिरत असतात. आज तर तब्येत बरी नसताना देखील आपल्यासाठी उपस्थित झालेत. मी सरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि रामितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपल्याला माहीत आहे की व्यवसाय उभारणं एवढं सोपं किंबहुना काही तंत्रशुद्ध महत्त्वाची गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने व्यवसायावर येणाऱ्या जोखीम आहेत त्या देखील सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि पक्ष्यांच्या बाबतीत मर्यादित स्वरूपात असलं तरी जर अगोदरच जी काळजी आहे ती जर घेतली तर निश्चितपणे जोखीम व्यवस्थापन करणं सहज शक्य आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून पक्षातील आजार आणि प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण या विषयावरील महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शनासाठी मान्य आसवरे सरांनी आपल्याला बहुमोल असा वेळ दिलेला आहे. मी पुन्हा एकदा सरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं मी आपले नियमित कामं बाजूला ठेवून उपस्थित असल्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी सरांना वेळ न घालवता विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू. सर्वांना नमस्कार. हां, ओके, चाल हे चालू करतो. सर्वांना ऐकू येते ना माझा आवाज? आवाज ऐकू येतो का? येतोय सर. हां, ठीक आहे. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार, सर्वांचं स्वागत. माझा आजचा विषय जो आहे तो पोल्ट्री संबंधित विविध आजार, त्याचे प्रतिबंधात्मक उपाय, उपचार याविषयी आपल्याला मी त्या संबंधी उहापोह करणार आहे. सर्वांच्याकडे जर समजा काही पुस्तकांनी वह्यांनी पेन जर असेल तर कृपया लिहून घेण्याची विनंती करतोय, कारण सगळ्याच गोष्टी काय लक्षात राहू शकत नाहीत. तुम्हाला हे सांगायला ते बरं पडेल. तर मित्रो, पोल्ट्री व्यवसाय हा असा आहे, पूर्वी पारंपरिक पद्धतीने करत होते लोक, आता त्याला व्यावसायिक दृष्ट्या महत्त्व आलेलं आहे. आणि लोकांचाही कल मटण खाण्यापेक्षा चिकन खाण्याकडे फार वळलेला आहे. त्यामुळं कुक्कुटपालनाला फार महत्त्व आलेलं आहे. त्या संदर्भात कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे मित्रो, की हा व्यवसाय करत असताना समजा कुणाच्या मनामध्ये पूरक व्यवसाय म्हणून जर करायचा असेल, शेतकरी असू दे किंवा नोकर वर्ग असू दे किंवा इतर कोणी असू देत, तर पूरक व्यवसाय करत असताना हा व्यवसाय करत असताना 5 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिल्या प्रथम म्हणजे तुम्हाला तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही ट्रेनिंग केलं पाहिजे, म्हणजे प्रशिक्षण. तर पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर आणि कणकवली या ठिकाणी पशुसंवर्धन खात्यामार्फत ट्रेनिंग दिलं जातं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं. तर अशा पद्धतीचं जर ट्रेनिंग करणं गरजेचं आहे, कारण कुक्कुटपालन हा
म्हणजे व्यवस्थापन म्हणा किंवा विषय हा थोडासा वेगळा आहे आणि फार नाजूक पक्षी आहे. त्यामुळं ट्रेनिंग करून घेऊन मग त्या धंद्यामध्ये उतरणं फार गरजेचं आहे. त्यासाठी पहिला प्रथम म्हणजे तुम्हाला टेक्निकल ट्रेनिंग पाहिजे. टेक्निकल टेक्निकल ट्रेनिंग गरजेचं आहे. त्याला म्हणतो आपण तांत्रिक शिक्षण. त्याच्या जोडीला अनुभव. समजा तुम्ही ट्रेनिंग घेतलं आणि ताबडतोब समजा तुम्ही त्या व्यवसायात उतरायचं ठरवलं तर तसं करू नका. तर त्यासाठी थोडा बहुत अनुभव आला पाहिजे. त्यासाठी कोणत्याही फार्मवर, पोल्ट्री फार्मवर किंवा कुठल्या ह्याच्यावर तुम्ही सतत जाऊन तिथं काम केलं पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल प्रत्येक गोष्टीचा. तसं काम महत्त्वाचं, एवढं मोठं काम नाही आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास आणि दुपारी एक साधारणतः अर्धा तास एवढं जर केलं तरी चालतं, किंवा एका कामगारावर 2000 पक्षी तुम्ही किंवा 5000 पक्षी सांभाळू शकता. तर हा व्यवसाय करण्यासाठी पहिल्या प्रथम म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग आणि अनुभव. नंबर दुसरं म्हणजे भांडवल. तुम्ही हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला लागणारं जे काही भांडवल आहे त्या भांडवलाची तयारी पाहिजे. बँकेकडून सुद्धा कर्ज उपलब्ध होते. तुमचंही स्वतःचं काहीतरी थोडं बहुत भांडवल पाहिजे. सगळंच कर्ज काढून करू शकत नाही माणूस. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे मार्केट. तुम्ही मांसल कोंबड्या सांभाळणार आहात की अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्या सांभाळणार आहात. या 2 प्रकारच्या कोंबड्या आहेत. म्हणजे एक मांसल कोंबड्या आणि अंडी उत्पादनाच्या. तेव्हा तुम्ही कोणता व्यवसाय करायचा हे तुम्ही स्वतः ठरवायचा आहे. ज्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. आणि ज्याचं मार्केट फिक्स आहे, ज्याला मार्केटविषयी शाश्वती आहे, आणि बाबा कोण म्हणेल की मी मांसल कोंबड्याच पाळू शकेल, कोण म्हणेल की मी नाही अंडी उत्पादनामध्येच मी याच्यामध्येच भाग घेईन. तर तसं असेल तर पण तो तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्यासाठी तुमचं मार्केट महत्त्वाचं आहे. ते मार्केट अगोदर तुम्हाला समजलं, स्थिर झालं की मग त्यामध्ये तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. नंतर निवारा. जे पोल्ट्रीसाठी लागणारं जे शेड आहे, निवारा आहे, त्या संदर्भात तुम्ही त्या बाबतीत सगळं करणं गरजेचं आहे. पशुखाद्याची चौकशी करून ठेवणं गरजेचं आहे. कारण पक्ष्यांना समतोल आणि संतुलित आहार लागतो. समतोल आणि संतुलित आहार लागतो. हे सांगण्याचा उद्देश असं की पोल्ट्रीचं खाद्य वेगळं आहे. तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता, नाही असं नाही. त्यासाठी सुद्धा काही त्याला ठराविक क्रायटेरिया आहे. तर त्यासाठी ट्रेनिंग गरजेचं आहे, माहिती गरजेची आहे आणि अनुभव गरजेचा आहे. लगेच तुम्ही आज म्हटला मी सांगितलं म्हणून तुम्ही लगेच उद्या व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर तसं होऊ शकत नाही. त्या पद्धतीने तसं करू नये असं म्हणतो आम्ही. तर मग तुम्हाला हे संतुलित आहार, संतुलित आणि समतोल आहार पुरवणं गरजेचं आहे. नंतर पाणी व्यवस्थापन, विजेचे व्यवस्थापन आणि जमीन आणि शेड म्हणजे निवारा, या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून अगोदर तुमचं प्लॅनिंग करून सगळं ट्रेनिंग व्यवस्थित करून अनुभवाची शिदोरी तुमच्याशी घेऊन मग तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरला तर ह्या व्यवसायामध्ये निश्चितपणे फायदा आहे. आणि तोही साईड बिझनेस म्हणून तुम्ही केला तरी देखील तुम्हाला फायदा आहे. अजिबात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा तोटा नाही. फक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थापन, पक्ष्यांना व्यवस्थित संतुलित आहार देऊन त्यांचं आरोग्य व्यवस्थित सांभाळलं तर ह्याच्यामध्ये निश्चितपणे फायदा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही जी जागा निवडणार आहात, सुरुवातीला आता तुम्हाला सरांनी एखाद्या वेळेस 2-3 दिवसामध्ये सांगितलं असेल, तरी पण मी थोडंसं रिपीट करतोय. तर हा व्यवसाय करत असताना तुम्ही प्रथम तुमची जी जागा आहे ही शक्यतो करून गावापासून जरा थोडीशी लांब अंतरावर पाहिजे आणि रस्त्याच्या कडेला असावी, जेणेकरून तुमचं ट्रान्सपोर्टला सोयीस्कर व्हावं. अशा पद्धतीनेच ती निवारा पाहिजे आणि अशा ठिकाणी जागा पाहिजे. आणि ती जागा देखील अशी असावी की पाण्याच्या निचरा होणारी जमीन पाहिजे, तिथं पाणी साचता कामा नाही. अशा पद्धतीने आणि मुरमाड पद्धतीची जमीन असावी. अशा पद्धतीचे लोकेशन तुम्ही निवडावं, लक्षात ठेवा. आणि जे शेड आहे ते शेड हे पूर्व पश्चिम लांबीचं असावं, जेणेकरून सूर्याचा प्रकाश आणि पश्चिमेकडून येणारा वारा हा त्याच्यामध्ये येता कामा नये, एवढी काळजी घ्यावी. दक्षिण उत्तरकडून हवा आली, प्रकाश आला तरी चालेल, पण पश्चिमेकडून एकदम वाऱ्याचा झोत आणि पूर्वेकडून प्रकाश, जास्तीत जास्त प्रकाश अशा प्रकार नको. म्हणून लांबी जी आहे ही पूर्व पश्चिम असावी, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनेच करावं, म्हणजे जेणेकरून आणि पश्चिम बाजूला तुमचं ती एक भिंत पॅक असावी, म्हणजे वाऱ्याचा स्रोत जास्त येत नाही आणि पूर्वेकडून सुद्धा प्रकाशाचा झोत म्हणजे प्रकाश तेवढा येऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं हे जर तुम्ही केलं तर निवाराच्या बाबतीत सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला काय पण. आणि पोल्ट्रीच्या शेडवर जास्त खर्च येत नाही. साईडच्या भिंती ज्या आहेत फक्त 2.5 फुटाच्या बांधायच्या, त्या पण 9 इंचाची किंवा 6 इंचाच्या बांधायच्या चालते आणि त्याच्यावर संपूर्ण
जाळी उभा केली तरी चालू शकते, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं शेडचं जरी केलं तर काही हरकत नाही. पण जे तुम्ही व्यवसाय करणार, हा जो व्यवसाय करणार आहात, पूर्ण पद्धतीने प्री प्लॅनिंग करूनच यामध्ये व्यवसायामध्ये उतरायचं. ती जागा, निवारा, नंतर पशुखाद्य, म्हणजे पोल्ट्रीचं खाद्य जे लागणार आहे ते लागणार, त्याचं कुठं ते मिळतं, कसं मिळतं, दर त्याचा कसा आहे, ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून त्या पद्धतीनंच तुम्ही प्लॅनिंग करायचं. नंतर भांडी, पाण्याची भांडी, नंतर खाद्याची भांडी, नंतर वीज पुरवठा, पाणी पुरवठा, ह्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी एका कागदावर लिहून काढून याच्या पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्ही याचा विचार करून सगळं प्लॅनिंग करून मगच याच्यामध्ये उतरायचं. नंतर पिलं तुम्हाला कुठे मिळणार, पिलं चांगल्या पद्धतीची कुठल्या कंपनीकडून मिळणार, अशा पद्धतीची चौकशी करून आणि त्या काय दराने मिळणार आणि त्यांचं नेट वेट कसा आहे, काय आहे, ह्या पद्धतीनं तुम्ही याचा सगळा थोडासा अभ्यास करायचा. त्या कंपनीकडून जर तुम्हाला जर मिळत असेल त्या कंपनीकडून माहिती घ्यायची की बाबा हे पक्षी कसे आहेत, काय आहेत, बाकी काय तुमच्या आणि फॅसिलिटीज आहेत. अशा पद्धतीने सर्व पद्धतीने सगळी माहिती घ्यायची आणि मग तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरायचं. आता एकदा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, एक लक्षात ठेवा, तुमचं शेड तयार झालं, पाण्याची भांडी आहेत, खाद्याची भांडी आहेत, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे, हे सगळं व्यवस्थित सगळं तुम्ही केले, तुम्ही ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे, भांडवल आहे, बँक लोन केलेलं आहे, पक्षी चांगल्या कंपनीकडून घेतलेले आहेत. मग तिथून जो भाग सुरू होतो तो व्यवस्थापनाचा भाग सुरू होतो. आता व्यवस्थापन म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जी काही कामं करावी लागतात शेडमध्ये, शेडच्या आतमध्ये, त्याला म्हणायचं पूर्णपणे व्यवस्थापन. कारण आपण जे पक्षी आणतो तेव्हा हा पक्षी नाजूक आहे, लक्षात ठेवा. तेव्हा पक्ष्याला ते लक्ष द्यायला लागतं, पूर्ण बारीक बारीक लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी तुमचं सूक्ष्म निरीक्षण गरजेचं आहे. जरी कामगार तुम्ही त्याच्यामध्ये ठेवला तर त्या कामगारापेक्षा तुमचं सूक्ष्म निरीक्षण असणं फार गरजेचं आहे. आता सूक्ष्म निरीक्षण म्हणजे नेमकं काय, तर हा पक्षी इतका नाजूक आहे, फार सेन्सिटिव्ह आहे, रोगाला फार लवकर बळी पडणारा हा पक्षी आहे. म्हणून तुमचं सूक्ष्म निरीक्षण असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही ज्यावेळी पोल्ट्रीच्या शेडमध्ये आत एंट्री करणार किंवा प्रवेश करणार, त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हीचं लक्ष प्रत्येक भागाकडं, कानाकोपऱ्यातून सगळ्या खाद्याकडे, पक्ष्यांच्याकडे, पक्ष्यांच्या भांड्यांच्याकडे, पाणी व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, ब्रुडर असेल तर ब्रुडर. आता तुम्हाला सरांनी सांगितलं असेल मागच्या 2-3 दिवसामध्ये की 3 पद्धती असतात. एक ब्रुडिंग, नंतर ग्रोअर, नंतर लेअर. ब्रुडिंग म्हणजे पहिले 5 आठवडे ब्रुडिंग करणं, नंतर 5 आठवड्यानंतर तुम्ही समजा काय बरं तुमचे हे असेल, ब्रॉयलर पक्षी असतील तर ब्रॉयलर पक्षी असतील ते 5 आठवडे सांभाळणे, त्यानंतर तुम्ही विक्री करणार. आता अंड्याचे असतील तर तुम्ही 5 आठवड्यानंतर तुम्ही 8व्या 9व्या आठवड्यापर्यंत तुम्ही ग्रोअरमध्ये ठेवणे, साधारणतः 20 आठवड्यापर्यंत, आणि 20 आठवड्यानंतर तुम्ही लेअर शेडमध्ये घालणे, म्हणजे अंडी द्यायला सुरुवात करतात. 21 आठवड्यानंतर खूप पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात. हे अंड्याचा भाग झाला आणि परत मांसल पक्ष्यांचा भाग झाला. तर अशा पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं सूक्ष्म निरीक्षण असणं गरजेचं आहे. आता समजा तुम्ही मांसल पक्षी असेल तर काय हरकतच नाही. मांसल पक्षीचं कसं आहे, तुम्ही एकदा पक्षी 1 दिवसाचे पक्षी आणले की तुम्ही ते फक्त किती दिवस ठेवणार, फक्त 45 दिवस ते 50 दिवस जास्तीत जास्त. त्या 45 ते 50 दिवसामध्ये तुमचं जे व्यवस्थापन आहे ते अगदी तुमचं चांगलं काटेकोर पद्धतीचं पाहिजे. तेव्हा मांसल कोंबड्या कोण म्हणाल बाबा मांसल कोंबड्या मला पाळणं गरजेचं आहे. आणि आता सध्या मागणी सुद्धा जास्त आहे, लक्षात ठेवा. कारण चिकन खायला लोकांना आवडतं. चिकनमध्ये बरेचसे झाले पदार्थ येतात, बरेचसे पदार्थ आलेलेच आहेत. तेव्हा आता चिकन 65 वगैरे तुम्ही बघतात, लोकांचं मागणी फार आहे. आता प्रत्येक फाट्याला दुकानं झालेले आहेत. त्यामुळं असं हे चिकनचं सुद्धा व्हरायटी खाण्यामध्ये सुद्धा भरपूर आलेले आहेत. त्यामुळे चिकनकडे आता माणसाचा खाण्याचा कल वळलेला आहे. आणि अंडी उत्पादन करणारे सुद्धा काही ठराविक लोक आहेत, नाही असं नाही, कंपन्या सुद्धा आहेत अगदी लार्ज स्केलवर. आणि एक लक्षात ठेवा, मी सुरुवातीला तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा पोल्ट्री व्यवसाय करत असताना हा व्यवसाय लार्ज स्केलवर केला पाहिजे. कमीत कमी 2000 पक्ष्यापासून पुढे सुरुवात पाहिजे तुमची. तुम्ही उद्या 500 किंवा 100 पक्षी पाळतो, 200 पक्षी पाळतो म्हटलं तर जमणार नाही. कारण लार्ज स्केलवर केलं तर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट दिसून येणार आहे. स्मॉल स्केलमध्ये केलं तर प्रॉफिट दिसून येत नाही. कारण स्मॉल स्केललाही तेवढंच कष्ट आहे आणि लार्ज स्केललाही तेवढंच कष्ट आहे, पण लार्ज स्केलमध्ये तुम्हाला प्रॉफिट जास्त आहे. तर मित्र हो, लक्षात ठेवा, मी म्हणून तेवढ्यासाठी सांगितलं की तुमचं सूक्ष्म निरीक्षण गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या शेडमध्ये गेल्यानंतर प्रत्येक पक्षी आणि पक्षी तुमच्या नजरेखालून गेला पाहिजे. कामगाराचं लक्षही तसंच पाहिजे, तुमचंही लक्ष तसंच पाहिजे. कामगार प्रत्येक वेळी लक्ष दिलेच असं नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यासाठी आता समजा सुरुवातीला तुम्ही शेड उभारणी केली, पक्षी आणले,
चांगल्या कंपनीकडून आणले, नंतर तुमचं सुरू झालं, ब्रीडिंग सुरू झालं, नंतर ग्रोवर बाकीच्या सगळ्या, समजा काही लोकांनी मांसल पक्षी आणले, काही लोकांनी अंडी देणारे अंडी उत्पादन करणारे पक्षी आणले, हरकत नाही. त्या पद्धतीने तुम्हाला जसं पद्धतीचं प्रशिक्षण तुम्ही घेतलंय, तुम्हाला जी आवड आहे किंवा तुमचं मार्केटिंग कसं फिक्स आहे त्याच्यानुसार. आता याच्यामध्ये 2 व्यवसाय आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे तुम्ही स्वतः पक्षी आणून स्वतः वाढवून स्वतः विक्री करणं, हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा. म्हणजे समजा काही कंपन्या तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर तुम्हाला 1 दिवसाची पिल्लं देतात, 45 ते 50 दिवस तुम्ही त्यांची वाढ करायची, आणि 45-50 दिवसानंतर तुमचे जे काही पक्ष्यांचं वजन होईल त्या पद्धतीने जो रेट ठरलेला आहे, 6 रुपये, 5 रुपये, 8 रुपये, त्या पद्धतीनं तुम्ही संपूर्ण सगळ्या पक्ष्यांचं जे काही किलो वजन होईल त्या पद्धतीने दर देतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळे तुम्हाला तो पुरवठा करतात. म्हणजे खाद्य, औषधं, लसी, नंतर सगळे बाकीचं, फक्त तुमचं शेड, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी, हे मात्र तुम्हाला सगळं भांडवल गुंतवावं लागतं. आणि फक्त पक्षीच्या बाबतीत जे लागणार आहे ते सगळं ती कंपनी पुरवते. हिला कॉन्ट्रॅक्ट पद्धती म्हणतात. आणि ती 45 दिवस झाल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ते जे काही एकूण किलो वजन होईल त्याचा रेट लावून तुम्हाला त्याचे ते पैसे तुम्हाला देतात. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतात. आणि जे सेल्फ फार्मिंग म्हणजे तुम्ही जे स्वतः करणार आहात, की तुम्ही स्वतः 1 दिवसाची पिल्ले आणायची आणि 1 दिवसाची पिल्ले आणल्यापासून ते तुम्ही 45 दिवसापर्यंत वाढवायची, आणि त्याचे जे काय वजन येईल ते वजन तुम्ही स्वतः मार्केट निर्माण करून, तुमचं कुठेही असेल, जवळपास असेल बाबा, तुमचं कुठलंही मार्केट ठरलेलं असेल, त्या मार्केटमध्ये नेऊन तुम्हाला जो रेट मिळेल त्या रेटनं तुम्ही विकू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फायदा आहे. तर ही एक पद्धत आहे. तेव्हा हे करत असताना ही पक्षी, मी तुम्हाला काय सांगितलं की पक्षी हा आजाराला बळी पडणार आहे, फार सेन्सिटिव्ह आहे. म्हणून पहिल्या प्रथम एक लक्षात ठेवा, जिथं तुम्ही निवारा कराल, आता सरांनी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये सांगितलं असेल की जे शेड तुम्ही बांधलेला आहात त्या शेडमध्ये एंट्री करण्यापूर्वी जो उंबरा असतो पहिला गेट, त्या गेटच्या जवळ एक फूट वॉश म्हणून तिथं हे करायचं असतं, फूट वॉश. आता फूट वॉश म्हणजे नेमकं काय, की गेटच्या लागून तिथं सुरुवातीलाच साधारणतः 2 फूट रुंदी आणि 3-3.5 फूट रुंदी आणि 2 फूट रुंदी आणि 3.5 फूट लांबी, साधारणतः एक 6 इंच ते 8 इंच खोलीचं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि त्या पाण्यामध्ये चुन्याची फक्की ठेवायची, म्हणजे चुन्याचं पाणी, की येणारा माणूस कामगार असेल किंवा मालक असेल, तो त्या चुन्याच्या फक्कीमध्ये पाय बुडवूनच तो आतमध्ये एंट्री करेल. लक्षात ठेवा. हे त्याच्यामध्ये उद्देश असा की पक्षी हा फार सेन्सिटिव्ह असल्यामुळं बाहेरून येणारी व्यक्ती शक्यतो एक लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही. जी काही माहिती द्यायची असेल ते बाहेर द्यायची, आतमध्ये द्यायची नाही. आतमध्ये फक्त मालक आणि कामगार हे 2च व्यक्ती त्याच्यामध्ये एंट्री करतील. बाकीचे कुणालाही एंट्री देऊ नका. जी काही माहिती सांगायची असेल ते तुम्ही शेडच्या बाहेर सांगायची. ज्यावेळी तुम्ही एंट्री कराल तेव्हा तुमचा ड्रेस वेगळा असेल, कामगाराचा ड्रेस वेगळा असेल. आत शेडमध्ये ड्रेस वेगळा, बाहेर आल्यानंतर तुमचा ड्रेस वेगळा. कारण का एक लक्षात ठेवा, तो निर्जंतुक ड्रेस असावा, म्हणजे तो निर्जंतुक केलेला असावा किंवा त्याचा म्हणजे सॅनिटायझर केलेलं असावं. जसं PPE किट घालून आता कोरोना याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तसं ड्रेस केलेलं असेल. लक्षात ठेवा. तुम्हाला कोणी काही म्हटलं काय म्हटलं, आपला नातेवाईकाला काय आला तर अजिबात कोणाचं काही करायचे नाही. नाहीतर नातेवाईक रागवेल, काहीतरी म्हणेल, अजिबात नाही, त्याचा काही संबंध नाही. त्यांना म्हणायचं तुम्हाला काय जी माहिती सांगायचं असेल ते मी बाहेर सांगेन, आतमध्ये एंट्री नाही. कारण का मुळातच हे पक्षी फार सेन्सिटिव्ह असतात. कारण एक पक्षीला जर आजार झाला तर त्या पक्षीपासून संसर्गजन्य पसरतो. आणि कमीत कमी 10 पक्षी, 15 पक्षी, 20 पक्षी, 1000 पक्षी सुद्धा लक्षात ठेवा संसर्गजन्य एका पक्षापासून सर्व पक्षांना होऊ शकतो. आणि तुमचा लॉस म्हणजे मृत्यूचं प्रमाण जास्त वाढू शकतं. म्हणून ही काळजी घेणं प्रथमतः फार गरजेचे आहे. तेव्हा येणारा माणूस जो मालक असेल, जो कामगार असेल, त्या चुन्याच्या फक्कीच्या पाण्यामध्ये पाय बुडवूनच तो आतमध्ये एंट्री करेल. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी तो जो आतला ड्रेस असेल तो ड्रेस घालून जाईल, बाहेर आल्यानंतर दुसरा ड्रेस घालेल. हे काळजी घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. तेव्हा पाण्याची भांडी, खाद्याची भांडी, आतलं सर्व काही जे आहे ते सगळं व्यवस्थित स्वच्छ आणि अगदी व्यवस्थापन चांगलं पाहिजे. लक्षात ठेवा. खाद्याचं स्वतंत्र पाहिजे. खाद्य जे तुम्ही साठवणूक केलेली असते ते साठवण्याचे सेपरेट रूम पाहिजे. एकत्र ठिकाणी नको, तिथं घूस उंदीर वगैरे लागता कामा नये. ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर एकदा का तुम्ही पिलं आणली तर पिलं आणल्यानंतर पहिल्या दिवसापासून समजा मांसल पक्षी, समजा काही लोक म्हणतील आम्ही मांसल पक्षी सांभाळणार 45 दिवसामध्ये, बाबा ठीक आहे, आम्ही एक लॉट घेतो, 45 दिवसामध्ये विकतो, परत 15 दिवस गॅप घेतो, परत आम्ही दुसरा लॉट आणतो. आणि मांसल पक्षी सांभाळण्यास सुद्धा अतिशय प्रॉफिट आहे. फक्त एवढंच की तुमचं मार्केट फिक्स पाहिजे.
अंडी उत्पादनामध्ये एक लक्षात ठेवा, कोंबडी जी आहे ती कोंबडी अंडी उत्पादन करणारी जी कोंबडी आहे ती कोंबडी 21 आठवड्यानंतर अंडी उत्पादनाला सुरुवात करते आणि जास्तीत जास्त 56 आठवड्यापर्यंत ती अंडी उत्पादन देते, लक्षात ठेवा. तर काही आता जाती वगैरे तुम्हाला सगळे सांगितले असतील सरांनी 2-3 दिवसामध्ये. जे आहे व्हाईट लेगॉर्न, आणि व्हाईट लेगॉर मध्ये जे अजून त्याच्यामध्ये काही स्ट्रेन्स डेव्हलप केले कंपनीने, व्यंकटेश्वर हॅचरीने, त्याच्यामध्ये वेंकॉव आणि हब्बर्ड हे 2 जाती जे आहेत स्ट्रेन्स म्हणतो आपण त्याला, ह्या 2 जाती आता सध्या उपलब्ध असतात आणि हे अतिशय चांगले आहेत. त्यांची मांसल पक्षामध्ये सुद्धा अतिशय चांगली वजन वाढ होते आणि अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे वर्षाला साधारणतः 240 अंडी देतात, लक्षात ठेवा, ही वेंकोब आणि हब्बर्ड. आणि मांसल पक्षी 25 दिवसामध्ये साधारणतः 1.5 किलो आणि नर पक्ष्याचं वजन साधारणतः 2-2.25 किलो इतकं होतं 25 दिवसामध्ये. आता तुम्ही म्हणाल की नर कसा, तर कसा होते चुकून एक लक्षात ठेवा, मांसल कोंबड्यामध्ये सेक्सिंग केलं जातं, हे अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यामध्ये सेक्सिंग केलं जातं, मांसल कोंबड्यामध्ये सेक्सिंग केलं जात नाही. तिथे हॅचरीमध्ये जिथं जे अंडी उभवणी केंद्र केलं असतं तिथं चालू असताना तिथं ज्यावेळी पिल्लं 1 दिवसाच्या त्यावेळी सेक्सिंग केलं जातं. सेक्सिंग याचा अर्थ काय, मेल फिमेल सेपरेट केले जातात. तर मांसल कोंबड्यामध्ये सेक्सिंग केलं जात नाही, जसा लॉट येईल तसा ते देतात. मात्र अंडी उत्पादन करणाऱ्या पिलांच्या मध्ये मात्र सेक्सिंग केलं जातं, फिमेल बाजूला काढल्या जातात आणि नर बाजूला काढले जातात आणि तुम्हाला फिमेलच फक्त दिले जातात. चुकून चुकून एखादा मेल येऊ शकतो, ते तिथं बाय मिस्टेक, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये काही तसा दोष नसतो. तर अशा पद्धतीने आहे. त्यामुळे 1 दिवसाच्या पिलापासून ते 25 दिवसापर्यंत साधारणतः 1.5 महिन्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी मी आता तुम्हाला सांगणार आहे. मग ते अंडी उत्पन्न देणारे पिल्लं असतील किंवा मांसल कोंबड्या देणारे पिल्लं असतील तर साधारणतः आपण तुमच्याकडे जर पेन वही आहे, पेन वही त्यांच्याकडे आहे, हां, तर पेन वही तुमच्याकडे प्रत्येकाच्याकडे आहे तर कृपया आपण लिहून घ्या. कारण सगळ्याच गोष्टी काय लक्षात राहू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी सुद्धा उपयोग पडेल आणि तुम्हाला शेतकऱ्यांना सांगायला सुद्धा उपयोग पडेल. आणि ही जी माहिती आहे ती अतिशय अचूक पद्धतीची आहे. तर लिहून घ्या, 3 कॉलम करा आणि त्याच्यामध्ये लिहून घ्या. पहिला कॉलम द्या टायटल, प्रतिजैविक औषध म्हणजे अँटीबायोटिकची औषधं, आणि हे देणं गरजेचं आहे, 3 कॉलम करा, 1, 2 आणि 3 असे उभे कॉलम. शॉर्ट मध्ये आहे, मराठीतच सांगतो तुम्हाला, मराठीत लिहून घ्या. आता नंबर 1 जे सर सांगतायत ते प्रत्येकानं आपल्या वहीमध्ये लिहून घ्या सर. लिहून घ्यायचे, तुम्हाला थोडी उपयोगी पडणार आहे. उपयोग पडणार. कंपल्सरी माहिती लिहून घ्यायची. ठीक आहे ना? ठीक आहे, सांगू सांगू का? कोणीतरी बोला. हॅलो सर. हो सर. हो सर. हां, सांगू ना? हो हां, म्हणजे माझं सगळं समजते ना, सगळं व्यवस्थित? सर. हां, ऐकायला समजते ना, म्हणजे काय गडबड होत नाही ना? नाही काही हां, ठीक आहे सर. मग घ्या, आता 3 कॉलम केले, त्याच्यामध्ये एक पहिल्या कॉलममध्ये घ्या अँटीबायोटिकचं नाव, ऑरियोमायसिन. हां, आता त्याला ऑब्लिक करा. परत दुसरं नाव, हे पहिलं नाव झालं होस्टोसायक्लिन WS पावडर. WS म्हणजे वॉटर सोल्युबल पावडर, वॉटर सोल्युबल पावडर. आणि परत त्याला ऑब्लिक करा. पुढं TM पोल्ट्री फॉर्म्युला, TM तो टेरामायसिन पोल्ट्री फॉर्म्युला आहे, त्याचं लॉंग फॉर्म असा आहे टेरामायसिन पोल्ट्री फॉर्म्युला. हे अँटीबायोटिक आहे, लक्षात ठेवा. आता दुसऱ्या कॉलम मध्ये घ्या, दुसऱ्या रकानामध्ये पहिल्या आठवड्यात कंसात पूर्ण 7 दिवस, पहिल्या आठवड्यात कंसात पूर्ण 7 दिवस पाण्यातून द्यावे. हा, नंबर 3 तिसऱ्या कॉलम मध्ये लिहून घ्या. आता त्याचं डोस म्हणजे कसं द्यायचं ते, 4 ते 5 ग्रॅम औषध. हे पावडर फॉर्म मध्ये आहे, सगळे अँटीबायोटिक जे सांगितले ते पावडर फॉर्म मध्ये आहे, म्हणजे पावडर मध्ये आहे. 4 ते 5 ग्रॅम औषध 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये, 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये रोज एकदा 7 दिवस द्यायची. 100 पिलासाठी
रोज एकदा 7 दिवस 100 पिलांसाठी. ठीक आहे. हा. आता दुसरा कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये घ्या. एनरोसिन हे पण अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक याचा अर्थ जे औषध शरीरातील रोगजंतू मारतात, म्हणजे त्याला किल करतात, त्याला अँटीबायोटिक म्हणतात. लक्षात ठेवा. एनरोसिन. आता दुसऱ्या रकान्यामध्ये घ्या. तसंच वर दिलेलं आहे तसंच पहिल्या आठवड्यात पूर्ण 7 दिवस पाण्यातून, ते सेम तसंच. आता तिसऱ्या रकान्यामध्ये घ्या. 10 मिली औषध, हे पातळ औषध आहे, इंजेक्टेबल आहे. 10 मिली औषध ml, 10 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये रोज एकदा 7 दिवस 100 पिलांसाठी. नंबर 3 म्हणजे तिसरा, पहिल्या रकान्यामध्ये घ्या. फ्युरासॉल. फ्युरासॉल हे सुद्धा अँटीबायोटिक आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये पहिले 10 दिवस. हा. तिसऱ्या रकान्यामध्ये 1 ते 2 ग्रॅम औषध, तेवढंच 1 लिटर पाण्यामधून 100 पिलांसाठी रोज एकदा 7 दिवस. आता पहिल्या रकान्यामध्ये परत, पहिल्या रकान्यामध्ये जीवनसत्व अ, त्याला व्हिटॅमिन ए म्हणतो आपण. त्याच्या मार्केटमध्ये 2-3 प्रकारचे उपलब्ध आहेत. व्हिटॅमिन ए लिक्विड म्हणून मिळतं, किंवा व्हेटेड म्हणून लिक्विड मिळतं, व्हेटेड, किंवा रोव्हिसॉल. जे मार्केटमध्ये उपलब्ध असेल ते घ्यायचं, व्हिटॅमिन ए. आता दुसऱ्या रकान्यामध्ये घ्या. पहिल्या आठवड्यात 7 दिवस देणे. आता तिसऱ्या रकान्यामध्ये त्याचा डोस 5 मिली औषध 1 लिटर पाण्यामध्ये 100 पिलांसाठी रोज एकदा 7 दिवस, म्हणजे जसं वर सांगितले तसंच. हा. आता चौथा, पहिल्या रकान्यामध्ये चौथा अँटीबायोटिक म्हणजे ते औषध घ्या. व्हिटॅमिन किंवा जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स म्हणा. जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स ते पण लिक्विड मध्ये येतं, पातळ औषध. लिक्विड म्हणजे पातळ औषध. दुसऱ्या रकान्यामध्ये घ्या. आता बी कॉम्प्लेक्स औषध सुद्धा बरीच आहेत बाजारामध्ये. तुम्ही मेडिकलमध्ये गेला की तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला 2-4 प्रकारचे औषध सांगतील. त्यापैकी तुम्हाला जे कुठलं स्वस्त मिळेल ते घ्या, काय अडचण नाही. तसं तेच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये तिसऱ्या आठवड्यापासून एकूण 7 दिवस. तिसऱ्या आठवड्यापासून एकूण 7 दिवस. आता तिसऱ्या रकान्यामध्ये घ्या. त्याचा डोस 20 मिली 1 लिटर पाण्यामध्ये 100 पिलांसाठी रोज एकदा 7 दिवस. सेम वर जसं आहे तसंच. ही औषधं रेग्युलर द्यायची, लक्षात ठेवा. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल करायचा नाही, कारण हे देणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आता पुढे घ्या. पहिल्या रकान्यामध्ये 5 नंबर जनताचे औषध म्हणा. तिथं वर जनताचे औषध म्हणा आणि त्याच्या खाली लिहून घ्या. आता जनताचं औषध द्यावं लागतं, लक्षात ठेवा. जनताचं औषध देणं गरजेचं आहे. त्यांची नावं लिहून घ्या. अल्बेंडेझॉल, ऑब्लिक करा. थेबेंडेझॉल,
फेबेंडेझॉल ऑब्लिक पायप्रॅझिन सायट्रेट, पायप्रॅझिन सायट्रेट, ही 3 प्रकारची औषधं आहेत. तिन्हीपैकी कुठलंही एक औषध आणलं तर चालतंय. आता वर सुद्धा मी जे अँटीबायोटिक सांगितले त्यापैकी कुठलंही एक आणायचं. सगळे सांगितले नावं दिले तर म्हणून सगळे आणायची काही गरज नाही. तिन्हीपैकी एक कोणतंही. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच. अल्बेंडाझोल आणा, फेबेंडाझोल आणा किंवा पायप्रॅझिन सायट्रेट आणा. तर दोघांची ऍक्शन, तिघांची ऍक्शन सेम. फक्त नावं वेगवेगळी आहेत, कंटेंट जरा वेगळे आहेत, पण त्यांची ऍक्शन सेम. लक्षात ठेवा. हा, दुसऱ्या रकान्यामध्ये घ्या. 5व्या आठवड्यात द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल माझ्या मावसाला कोंबड्या आहेत, 1.5 महिन्याच मी ठेवणार. मग तुमच्या कोंबड्या विकल्या झाल्या, त्यांना जंतुचं औषध दिलं तर चालेल, नाही दिलं तरी चालेल. लक्षात ठेवा. पण 5व्या आठवड्यात कोणाला देणार तुम्ही? जे अंडी उत्पादन करणारे पिल्लं सांभाळणार तुम्ही, त्यांना हे 5व्या आठवड्यात तुम्ही देऊ शकता. कारण ते पिल्लं किती दिवस आठवडे ठेवायचे असतात? 52 ते 56 आठवडे तुम्हाला सांभाळायचे असतात. तर 5व्या आठवड्यात एकाच दिवशी देणे. दुसऱ्या रकान्यामध्ये लिहून घ्या. 5व्या आठवड्यात एकाच दिवशी देणे. आता नंबर 3 रकान्यामध्ये घ्या. त्याचा डोस 30 मिली. 30 मिली ते पातळ औषध असतं. 30 मिली 1 लिटर पाण्यामध्ये, 1 लिटर पाण्यामध्ये 100 पक्ष्यांसाठी एकदाच द्यायचं. एकदाच म्हणजे एकाच दिवशी. वरचं जसं रोज 7 दिवस सांगितलं तसं नाही. लक्षात ठेवा. तिथं अंडरलाईन करा पाहिजे तर म्हणजे लक्षात राहण्यासाठी. नाही तर चुकून तुम्ही 7 दिवस द्याल. 7 दिवस द्यायचं नाही, फक्त एकदाच एकाच दिवशी द्यायचं. हा, आता त्याच्या खाली लिहून घ्या. त्याच्या खाली पूर्ण वाक्य लिहून घ्या, सांगतो तुम्हाला. पिल्लांच्या मध्ये जर जर पातळ विष्ठा सोल्पिराम एकत्र गोळा होणे, म्हणजे पिल्लं एकत्र एकमेकाजवळ येऊन बसतात, एकमेकावर अंगाच्यावरून पडतात, म्हणजे एकत्र गोळा होणे, ती सवयच लागते त्यांना. पातळ विष्ठा होणे सोल्पिराम, नंतर एकत्र गोळा होणे किंवा एकमेकाच्या अंगावर जाऊन बसणे, त्यामुळे मर्तुकीचे प्रमाण वाढते. अशा वेळेस खालील औषध द्यावे. आता पहिल्या रकान्यात घ्या. वर जसं दिलंय तसंच पहिल्या रकान्यामध्ये नेप्टिन 50, -50 किंवा नायट्रोफुराझोन या औषधाचं नाव आहे. हे गोळीमध्ये मिळेल किंवा पातळ औषध मिळेल. जसं उपलब्ध आहे तसं घ्यायचं मेडिकलमधून. शक्यतो ते पातळ औषध मिळतच, नायट्रोफुराझोन. दुसऱ्या रकान्यामध्ये का 3 दिवस पाण्यात मिसळून द्यायचं. 3 दिवस फक्त. तिसऱ्या रकान्यामध्ये 10 ग्रॅम पावडर, डोस त्याचा 10 ग्रॅम पावडर 1 लिटर पाण्यात 100 पिलांसाठी. 1 लिटर पाण्यात 100 पिलां. हे लक्षात ठेवा, हा डोस 100 पिलांसाठी आहे. तेव्हा त्या पद्धतीनं तुम्ही डोस मॅनेज करायचा. त्याचं कॅल्क्युलेशन तसं करायचं. तुमचे किती जसे पक्षी असतील, तुम्ही साधारणतः पाणी किती घालता त्याच्यावर त्या पद्धतीने द्यायचं. बाकीचं पाण्याचं प्रमाण कमी करायचं आणि ह्या पद्धतीचं औषध मिक्स करायचं आणि तेवढं पाणी ते सगळ्या पक्षामध्ये, समजा 2000 पक्षी असतील त्या पद्धतीने ठेवायचं तेवढं पाणी ह्या प्रमाणात. लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला मी अँटीबायोटिक आणि टॉनिक हे द्यायचं मी तुम्हाला औषधं म्हणजे रकाना सांगितला. ह्या पद्धतीनं फॉलो करायचं. हे स्टँडर्ड आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यात काही बदल करायचं नाही, तर तुमचं पिलांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं मर्तुकीचं प्रमाण वाढणार नाही. लक्षात ठेवा. आता लसीकरण आणि प्रतिबंधक उपाय म्हणतो आपण त्याला. घेऊन घ्या. पिलांना रोग प्रतिबंधक लसी देणे.
आता हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा. आता रोग प्रतिबंधक लस म्हणजे लक्षात ठेवा, काही आजार असे आहेत पिलांच्या मध्ये, पिलांच्या म्हणजे कोंबड्या पोल्ट्रीमध्ये, की त्याला उपचार नाही. आणि एक लक्षात ठेवा, कोंबडी अशी प्राणी आहे, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, एक तर ती लहान आहे, ती किलो 1.5 किलो, तिला औषध उपचार तुम्ही किती करणार, तिला इंजेक्शन काय देणार, तेव्हा ती ट्रीटमेंटला किंवा सहसा म्हणजे रिस्पॉन्स देत नाही. म्हणून हे ह्या पद्धतीचंच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि रोग प्रतिबंधक उपाय करणे म्हणजे लसीकरण करणे अतिशय गरजेचं आहे. लसीकरण देण्याबाबतीत टाळाटाळ करायचं नाही. जे शेड्यूल तुम्हाला मी आता देणार आहे त्या शेड्यूल प्रमाणेच लसीकरण करायचं, त्याच्यामध्ये बदल करायचं नाही आणि टाळाटाळ करायचं नाही. घ्या लिहून. आता 4 रकाने करा, 1, 2, 3 आणि 4. पहिल्या रकान्यामध्ये घ्या रोगाचं नाव, दुसऱ्या रकान्यामध्ये लिहा लसीचे नाव, तिसऱ्या रकान्यामध्ये घ्या वय, आणि चौथ्या रकान्यामध्ये घ्या त्याची मात्रा म्हणजे डोस. हा, हे 4. आता त्याला वर टायटल द्या की हे ब्रॉयलर पक्ष्यांसाठी, म्हणजे जे मांसल कोंबड्या म्हणतो आपण, ब्रॉयलर कोंबड्या म्हणजे काय, 2 प्रकार आहेत पोल्ट्रीमध्ये. मी आता सरांनी सांगितलं म्हणून मी रिपीट केलं नाही. एक ब्रॉयलर आणि लेअर. ब्रॉयलर म्हणजे मांसल कोंबड्या आणि लेअर म्हणजे अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्या. ब्रॉयलर 1.5 महिना सांभाळतो आणि लेअर हे आपण 56 आठवडेपर्यंत सांभाळतो पहिल्या दिवसापासून, म्हणजे अंडी उत्पादन आहे, लक्षात ठेवा. तर आता हे फक्त ब्रॉयलर कोंबड्यासाठी लसीकरण सांगतोय. जी पिल्लं आपण फक्त 45 दिवस ते 50 दिवस सांभाळणार आहोत, 1.5 महिना, आणि नंतर आपण विकणार आहोत, अशा पिलांसाठी हे लसीकरण आहे, ते लिहून घ्या. रोगाचे नाव. नंबर 1 मॅरेक्स डिसीज. मॅरेक्स. आता त्याचं लसीचं नाव, रोगाचं नाव मॅरेक्सच आहे, लसीचं नाव पण मॅरेक्सच आहे. मॅरेक्स. वय 1 दिवसाची पिल्ले, वय 1 दिवसाची पिल्ले, म्हणजे 1 दिवसाच्या पिल्ल्यालाच ही लस द्यायची असते, म्हणजे जन्म झाल्या. आणि त्याचा मात्रा आहे 0.2 मिली. 0.2 मिली. आता त्याच्या पुढे लिहून घ्या कंसात, ही लस कंपनी देतेच द्यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा, देतेच. ही कंपनी देतेच. कुठलीही कंपनी असेल, तुम्हाला जेवढी 1 दिवसाची पिल्लर तुम्हाला डिलिव्हर करतात, गव्हर्नमेंटची असेल, गव्हर्नमेंटची सुद्धा, तुम्हाला समजा गव्हर्नमेंटची हॅचरी असेल, म्हणजे अंडे उबवणूक केंद्रातून, तर तुम्हाला जे 1 दिवसाची पिल्लर देतात ते गव्हर्नमेंटची सुद्धा ते व्हॅक्सिन केलेलंच असतं. फक्त तुम्ही चौकशी करून घ्यायची की मॅरेक्स डिसीजची लस दिलेली आहे किंवा नाही. दिलेली असेल तर त्यांच्याकडून तसं ते लिखित देतात की मॅरेक्सची लस दिलेली आहे, आणि हे ती कंपनीवालेच लोक देतात, आणि हे खात्री करून घ्यायची आणि मगच डिलिव्हरी घ्यायची, लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे. ही लस तुम्ही द्यायची गरज नाही. नंबर 2 पहिल्या रकान्यामध्ये घ्या. नंबर 2 रोग आहे, त्याचं नाव आहे राणीखेत डिसीज. राणीखेत डिसीज म्हणजे रोग, डिसीज म्हणजे रोग. राणीखेतलाच मराठीमध्ये मानमोडी म्हणतात, लिहून घ्या, मानमोडी. तुम्ही बघितलं असेल कोंबड्यामध्ये, गावठी कोंबड्यामध्ये मान मोडलेले असते, तुम्हाला लक्षात आलं असेल आता. तर ते मानमोडी आजार आहे, हा अतिशय घातक आजार आहे. आणि लक्षात ठेवा, हे आजार जर झाले ना तर ते पक्षी मरतातच 100%. याच्यामध्ये उपाय म्हणजे उपचार नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची चूक करायची नाही, टाळटाळ करायचं नाही, पोस्टपोन करायचं नाही. जे मी शेड्यूल सांगतो त्या शेड्यूल प्रमाणेच करायचं. राणीखेत डिसीज. आता लसीचे नाव रकान्यामध्ये लासोटा, ह्याला म्हणतात लासोटा. आता वय 4 ते 10 दिवसाची पिल्ले असताना, 4 ते 10 दिवसाची पिल्ले असताना. आता तुमचं लस उपलब्ध होते कशी, तुम्ही कुठून आणता, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा लस उपलब्ध होते, मेडिकल स्टोअरमध्ये काय लस उपलब्ध असते. तुम्ही खात्री करून घ्यायची, लसी उपलब्ध अगोदर त्यांना सांगून ठेवायचं, आणि लसी उपलब्ध झाल्यानंतर मग तुमचा दिवस बरोबर ठरवायचा. हे लक्षात ठेवा, हे सगळं प्लॅनिंग व्यवस्थापन तुम्ही करायचं आहे. तर लासोटा. आणि वय 4 ते 10 दिवसात, या दरम्यानच ही लासोटाची लस द्यायची. आता मात्रा
2 थेंब नागपुडीत. 2 थेंब नागपुडीत. आता तुम्ही म्हणा नागपुडीत कसं घालायचं, तर ते ड्रॉपर असतो, ड्रॉपर हा ते देतात किंवा आपण आपल्याला विकत मिळतो. लक्षात ठेवा, शाईचा वर असतो ना तसा ड्रॉपर घ्यायचा आणि 1 थेंब जरी पडला तर हरकत नाही. इथं तर 2 थेंब पडले, काय काळ प्रॅक्टिकली 1 थेंब सुद्धा पडला हरकत, पण तो नागपुडीतच पडला पाहिजे. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. 2 थेंब नागपुडीत. लासोटा. आता ह्या ज्या लसी आहेत, ह्या लसी ज्या आहेत ह्या सरकारी जे मोठे श्रेणी 1 चे हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये जे पशुधन विकास अधिकारी डिग्री होल्डर डॉक्टर जे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. त्यांना तुम्ही पूर्व कल्पना द्यावी लागते की बाबा मला एवढी एवढी लस लागणार आहे, तुम्ही उपलब्ध करून ठेवा. म्हणजे ते उपलब्ध करून ठेवतात. ऐन वेळेला तुम्ही गेला तर ते मिळत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला हे मॅनेज करावं लागतं. आणि मेडिकलमध्ये काही लसी आणावं लागतात मेडिकलमधून, त्यांनाही तुम्ही कल्पना द्यावी लागते. आणि ह्या सर्व लसी फ्रीजमध्ये आणून ठेवावं लागतात, बाहेर ठेवून चालत नाहीत. म्हणून ही फार काळजी घ्यावी लागते. लक्षात ठेवा. हा, आता नंबर 3 रोग पहिल्या रकान्यामध्ये घ्या. गंभरो. गंभरो रोग नावाचं नाव आहे, रोगाचं नाव आहे गंभरो. GM गंभरो. हा अतिशय घातक आजार आहे. लक्षात ठेवा, अतिशय म्हणजे अतिशय घातक आहे. एका पक्षाला जर हा आजार झाला तर संपूर्ण पक्षाला होऊ शकतो. तुमची 2,000 असू देत, 5,000 असू देत, 25,000 असू देत, एकदम पसरतो. सगळीच्या सगळी पक्षी मरतात. लक्षात ठेवा. म्हणून हे लस देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. तर गंभरो ह्याला इंग्लिशमध्ये कंसात लिहून घ्या, IBD म्हणतात. IBD, इन्फेक्शियस बर्सल डिसीज. याला मराठीमध्ये पांढरी हगवण. पांढरी हगवण अतिशय घातक आजार आहे. लक्षात ठेवा, हा व्हायरल आजार आहे, व्हायरल. हा, आता लसीचे नाव गंभरो. गंभरो. आता त्याच्यामध्ये कंसात लिहून घ्या, ह्या लसीचा स्ट्रेन असतो, प्रत्येक लसीचा काही स्ट्रेन असतो, ते त्या स्ट्रेन त्यात पाहिजे म्हणून ते बनव. जॉर्जिया. जॉर्जिया नावाचा स्ट्रेनचीच लस घ्यायची. जॉर्जिया ही लस मिळते. आता वय 3ऱ्या रकान्यामध्ये 18 ते 21 दिवसात. 18 ते 21 दिवसात वय आहे, या लक्षात ठेवा. 18 ते आणि 21 दिवसाचं वय झालं की त्या दरम्यानच ही लस द्यायची पक्षांना. हा, आता मात्रामध्ये घ्या. मात्रा त्याचे ड्रॉप्स असतात, डोळ्यामध्ये घालायचे ड्रॉप्स असतात किंवा नागपुडीत द्यायचे ड्रॉप्स असतात किंवा तोंडात घालायचे ड्रॉप्स असतात. तोंडा वाटे दिले तरी चालते, नाका वाटे दिले तरी चालते, डोळ्या वाटे दिले तरी चालते. पण जसं कंपनी सांगितलेली आहे त्या कंपनीच्या सूचनेनुसार आपण हे करायचं आहे. तसं लिहा तिथं मात्रामध्ये लिहा, उत्पादकांच्या सूचनेनुसार. उत्पादकांच्या सूचनेनुसार म्हणजे जी कंपनी प्रोव्हाइड करणार तुम्हाला ती लस त्यांच्या सूचनेनुसार, त्यांनी जशी सूचना दिलेली आहे त्या पद्धतीने वापरायचं. म्हणजे डोळ्यातून असेल, नाकातून असेल किंवा तोंडावाटे असेल किंवा पाण्यातून असेल. हा, आता त्याचा बुस्टर डोसने द्यावा लागतो. लक्षात ठेवा, ह्या लसीचा परत लिहून घ्या. गंभरो त्याच्या खालीच हा बुस्टर डोस फार महत्वाचा आहे. 22 ते 24 दिवसांनी. 22 ते 24 दिवसाच्या. म्हणजे पहिली लस कधी दिली? 18 ते 20 दिवसात, कधी पण त्या दिवसात, 21 दिवसात. आणि ही नंतर 22 ते 24 दिवसाच्या या दरम्यान दुसरा डोस द्यायचा. बुस्टर डोस देणं गरजेचं आहे, अंडरलाईन करा पाहिजे. आणि पुढे मात्रा त्याची उत्पादकांच्या सूचनेनुसार. म्हणजे पाण्यातून असेल तर पाण्यातून, नाकावाटे असेल तर नाकावाटे, डोळ्यात असेल तर डोळ्यात. आता हे जे ह्या ठराविक ज्या लसी आहेत ह्या मांसल कोंबड्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे मांसल कोंबड्यांचा औषधावर किंवा लसीवर जास्त खर्च होत नाही. फक्त 4 लसी दिल्या की बास. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला बिंदास तुम्ही राहू शकता. आता घ्या खाली, अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांसाठी लस. लेअर बर्ड्स.
मी वर जे सांगितले ते ब्रॉयलर पक्ष्यांसाठी, आता जे सांगणार आहे ते लेअर पक्ष. त्याच्यासाठी तुझा तुम्ही 4 रकाने करा, 4 रकाने करा. रोग, पहिल्या रकान्यामध्ये रोग लिहा, रोगाचे नाव. दुसऱ्या रकान्यामध्ये लसीचे नाव, वय कंसात आठवडे, वय कंसात आठवडे करा, आणि औषधाचे प्रमाण शेवटचा रकाना म्हणजे मात्रा, डोस. आता घ्या नंबर 1. आता तुम्हाला मी सांगितलेलं सुरुवातीलाच की तुम्ही अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्या घ्या, पिल्लं घ्या 1 दिवसाची, किंवा मांसल कोंबड्या निर्माण करणारे 1 दिवसाची पिल्लं घ्या. दोन्ही पिल्लं जर घेतली तर त्या दोन्ही पिल्लांना मॅरेक्स डिसीजची लस ही त्या कंपनीकडून दिली जाते. गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये, हॅचरीमध्ये सुद्धा ती दिली जाते. तरी देखील नाव लिहून घ्या. मॅरेक्स डिसीज पहिली लस, पहिल्या दिवशी लसीचे नाव मॅरेक्स, वय पहिला दिवस, औषधाचे प्रमाण 0.2 मिली, 0.2 मिली. हा, हे हॅचरी देते, म्हणजे अंडे उबवून केंद्र आहे ना, ते केंद्राकडूनच दिली जाते. आपण द्यायची काय गरज, फक्त खात्री करून घ्यायची घेतेवेळी, डिलिव्हरी घेतेवेळी खात्री करून घ्यायची, लक्षात ठेवा. आता नंबर 2, दुसरा रोग राणीखेत, राणीखेत डिसीज किंवा रोग. त्यालाच आपण, मी तुम्हाला सांगितलं, मानमोडी रोग, मानमोडी रोग. लसीचे नाव लासोटा, लासोटा, लसीचे नाव आहे लासोटा. आता ती लस कधी द्यायची, वय घ्या 5 ते 10 दिवसात, म्हणजे 1 दिवसाची पिल्लं तुम्ही आणल्यानंतर 5 ते 10 दिवसाच्या अंतरात ही पहिली लस द्यायची, लासोटा. आता मात्रा, 1 थेंब नागपुडीत, 1 थेंब नागपुडीत किंवा डोळ्यात. हे फार सोपं आहे, तसं काय अडचण नाही. फक्त पिलाला घ्यायचं आणि त्याच्या डोळ्यात किंवा नाकामध्ये घालायचं, लगेच ते ऑब्सर्व होतं. नाकात घातलं तर तुम्ही म्हणा नाकात कसं जाणार, तर नाकपुडीच्या त्या जे ओपनिंग असतं त्याच्यावर जर तुम्ही ते थेंब टाकणार ना, लगेच तो आतमध्ये जातो आणि तो घशामधून जातो आणि त्याची इम्युनिटी सुरुवात होते, लक्षात 8 दिवसात 10 दिवसात. त्यामुळे तसं काही नाही, डोळ्यात सुद्धा घातलं तर लगेच ते लस ऑब्सर्व होते, आतमध्ये डोळ्यात जाते आणि त्याचं ऑब्सॉर्प्शन होतं. त्यामुळे ते लसीचं तीव्र म्हणजे ऍक्शन सुरू होते. हा, हे झालं 1 थेंब नागपुडीत किंवा डोळ्यात. आता नंबर 3, पहिला रकाना गंभरो, गंभरो सांगितले त्या तुम्हाला. IBD, इन्फेक्शियस बर्सल डिसीज, पातळ हगवण, पांढरी पातळ हगवण, अतिशय घातक आजार. लसीचे नाव गंभरो. वय आठवडे लिहून घ्या, ते वय ते खाली लिहून घ्या. 7व्या किंवा 8व्या दिवशी, 7व्या किंवा 8व्या दिवशी आणि 28 ते 30व्या दिवशी. इथं आठवडे नाही, दिवसात आहे, लक्षात ठेवा. ही 2 वेळा लस देणं गरजेचं आहे. एक पहिला डोस आणि दुसरा बूस्टर डोस. पहिला डोस 7व्या ते 8व्या दिवसापर्यंत आणि दुसरा डोस 28 ते 30 दिवसापर्यंत. प्रमाण उत्पादकांच्या सूचनेनुसार, पाण्यातून असेल तर पाण्यातून, नाकात असेल तर नाकात आणि डोळ्यात असेल तर डोळ्यात. नंबर 4, फाऊल पॉक्स, फाऊल पॉक्स, याला मराठीमध्ये देवी रोग म्हणतात. देवी म्हणजे फोड उठणे, फाऊल पॉक्स. देवी, देवी मराठीमध्ये देवी. लसीचे नाव दुसऱ्या रकान्यामध्ये फाऊल पॉक्स. आता वयामध्ये, तिसऱ्या रकान्यामध्ये घ्या. 6व्या किंवा 16व्या आठवड्यात, सॉरी किंवा नाही, 6व्या व 16व्या आठवड्यात, म्हणजे 6व्या आठवड्यात एकदा द्यायची आणि 16व्या आठवड्यात एकदा द्यायची. 6व्या आठवड्यात पहिला डोस, दुसरा डोस 16व्या आठवड्यात. आता औषधाचे प्रमाण मात्रामध्ये तिसऱ्या रकान्यामध्ये, लॅन्सेटच्या मदतीने पंखाच्या कातडीत,
लॅन्सेट हे लॅन्सेट म्हणजे काय असतं, जे तुम्हाला कंपास आपलं माहिती असतं ना, आपल्या कंपासमध्ये कर्कट असतं ना, कर्कट 2 टोकी, तसंच त्या टोका इतकं असं लॅन्सेट म्हणून असं एक हत्यार असतं, ते मिळतंय लॅन्सेट म्हणून, त्याला लॅन्सेट म्हणतात. ते कर्कट जरी वापरलं तरी चालतंय, पण त्याला अतिशय फार टोक असतं. ते लॅन्सेटला थोडंसं एवढं बारीक टोक नसतं. तर ते लॅन्सेट काय करायचं, ते औषध बाटली बुडवायचं आणि एक ते फक्त पंखाच्या काथडीत द्यायचं असते. पंखाच्या आतल्या बाजू कातडीत नुसतं टोचायचं फक्त. घ्या, लॅन्सेटच्या मदतीने पंखाच्या कातडीत देणे, म्हणजे एक थेंब त्या बाटलीमध्ये, औषधाच्या बाटलीमध्ये बुडवायचं ते टोक, आणि लगेच पंखाच्या कातडीमध्ये नुसतं टोच करायचं, असं टोचायचं फक्त. ते औषध त्या पंखाच्या कातडीमध्ये जातं आणि तिथं ते त्याची क्रिया सुरू करतं. लक्षात ठेवा. फाऊल पॉक्स ह्याच्यामध्ये सुद्धा 2 बूस्टर डोस आहेत, 6व्या आठवड्यामध्ये आणि 16व्या आठवड्यामध्ये. लक्षात ठेवा. आता नंबर 5 पहिल्या रकान्यामध्ये घ्या, जंतनाशक. जंतनाशक दुसऱ्या रकान्यामध्ये एम्प्रॉसॉल किंवा अल्बेंडेझॉल किंवा फेबेंडेझॉल किंवा पायपरॅजिन सायट्रेट हे 3 प्रकारचे औषध सांगितले मी. तिन्हीपैकी एक कुठलं द्यायचं. एम्प्रासॉल द्या, अल्बेंडेझॉल औषध नाव, हे अल्बेंडेझॉल कुठे सांगितले, त्याचं औषधाचं नाव ट्रेड नेम वेगळं असतं. आता मला लक्षात ठेवा, मेडिकलमध्ये गेला की तुम्हाला ट्रेड नेम डॉक्टर लिहून देतात, ते ट्रेड नेम. आता ब्रुफेनची गोळी लिहून देतात. आता ब्रुफेन नुसते ट्रेड नेम आहे, पण त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं की पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन, म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीपायरेटिक, म्हणजे ताप कमी येणे, डोकं कळा कमी करणे, असं त्याची ऍक्शन असते. तसं हे अल्बेंडेझॉल, फेबेंडेझॉल आणि पायपरॅजिन सायट्रेट ही कंटेंट सांगितले तुम्ही. तुम्हाला ट्रेड नेम मेडिकल मध्ये गेल्या वेगळे असतात, ते मेडिकलवाले तुम्हाला देऊ शकतात. मग एम्प्रासॉल आणा, अल्बेंडेझॉल आणा, फेबेंडेझॉल आणा किंवा पायपरॅजिन सायट्रेट आणा, जे उपलब्ध असेल ते आणलं तरी चालतंय. आता घ्या प्रमाणे वय 10व्या किंवा 17व्या आठवड्यात, 10व्या व 17व्या आठवड्यात, किंवा कोडा 10व्या व 17व्या आठवड्यात, म्हणजे 2 वेळा द्यायचं. पहिल्यांदा 10व्या आठवड्यात द्यायचं, नंतर 7 आठवड्यानंतर परत एकदा द्यायचं. आता डोस मात्रा 30 ग्रॅम 5 लिटर पाण्यामधून द्यायचं. 30 ग्रॅम 5 लिटर पाण्यामधून द्यायचं. हे 100 पक्ष्यांसाठी. लक्षात ठेवा, हे जे आता हे जनताचं औषध सांगितलं हे 100 पक्ष्यांसाठी आहे. डोस 30 ग्रॅम 5 लिटर पाण्यामध्ये 100 पक्ष्यांसाठी. झालं, ठीक आहे. आता शेवटचा रोग आहे तो राणीकेत, म्हणजे बूस्टर डोस. त्याला R2B म्हणतात किंवा लासोटा 2, लसीचे नाव R2B किंवा लासोटा 2, लासोटाचा बूस्टर डोस, राणीकेचा बूस्टर डोस. वय आता कुठल्या वयात द्यायचं ते, 8 व 18व्या आठवड्यात, 8व्या आठवड्यात आणि परत 18व्या आठवड्यात. 8व्या आठवड्यात व 18व्या आठवड्यात, म्हणजे 2 बूस्टर डोस. पहिल्यांदा 8व्या, नंतर 18. आणि पहिला जो सांगितला तो वेगळा, राणीकेत लासोटा, तो 5व्या ते 10 दिवसात, तो वेगळा. लक्षात ठेवा. आणि हे परत द्यायचं. आता तिथं पुढं लिहून घ्या कंसात, ही लस दर 6 महिन्यांनी पक्ष्यांना द्यायची. तुम्ही पक्षी जोपर्यंत ठेवाल तिथपर्यंत दर 6 महिन्यात घ्या. हे एवढे बूस्टर डोस झाला ना, परत 6 महिन्यांनी द्यायचं. कारण आपण 56 आठवडे ठेवतो पक्षी, काही जण 58 आठवडे ठेवतात, काही जण 60 आठवडे ठेवतात. जशी विक्री होईल तसं, अंडी द्यायची बंद झाल्यानंतर तुम्ही जसं पक्षी विक्री करताल तसं तोपर्यंत ते पक्षी तुमच्या पिंजऱ्यात राहतात, तुमच्या शेडमध्ये राहतात. म्हणून जसं पक्षी राहते तेवढे दर 6 महिन्यानंतर ही लस द्यायची, कारण फार गरजेचं आहे, नाही तर मग मृत्यूचं प्रमाण वाढतं. लक्षात ठेवा.
आता मात्रा 0.5 मिली म्हणजे 5 मिली कातडीमध्ये द्यायचं. कातडीमध्ये हे मात्र इंजेक्शनद्वारे द्यायचं. कसं द्यायचं? इंजेक्शन सिरिंज मध्ये घ्यायचं 0.5 ml आणि कातडीच्या खाली द्यावं लागते. पंखाच्या खाली कातडी असते, त्या कातडीच्या खाली द्यायचं. म्हणजे ते फुगीर दिसतं, सबकट म्हणतात त्याला. हे तुम्ही ट्रेनिंग केलं, तुम्ही जाऊन बघितलं, प्रत्यक्षात सगळं करायला लागला की तुम्हाला अगदी सोपं जातं. तसं काय अवघड नाही आहे, फार अवघड नाही. लक्षात ठेवा, तुम्ही काय तसं भाऊ करून घ्यायची काही गरज नाही. अगदी सोपं आहे. एकदा तुम्ही त्यात पडला ना की तुम्हाला सगळं जमून जाईल. काय अडचण नाही, काय घाबरायची काही गरज नाही. तर हे सगळे लसीकरण करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जंताचं औषध आणि लसीकरण हे जे शेड्यूल मी दिलेलं आहे, त्या शेड्यूलला तुम्ही स्टिकअप राहायचं. हे शेड्यूल तुम्ही तयार करून तुमच्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये अगदी लावून ठेवायचं. तुमचा कामगार तो ट्रेंड कामगार आहे, त्या कामगाराला सांगून ठेवायचं. आणि समजा तुम्ही चुकून कुठे बाहेर गेला, तुम्ही उपलब्ध नसाल, तर कामगाराला सांगायची ह्या पद्धतीने ही सगळी लस झाली पाहिजे. जो कोण कामगार असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, चालते. लक्षात ठेवा. तर त्या पद्धतीच्या ट्रेन कामगाराला तुम्ही ह्या पद्धतीने कल्पना द्यायची आणि ह्या शेड्यूल प्रमाणे सगळं करायचं. आणि दररोजची जी कामं आहेत, पाणी पाजणे, नंतर खाद्य पुरवठा करणे, नंतर बाकीचे काही टॉनिक औषधं पुरवठा करणे, खाद्यातून टाकणे किंवा पाण्यातून टाकणे, हे सगळं नियमितप्रमाणे त्याप्रमाणे करणे. विष्ठा बाजूला काढणे, अंडी बाजूला काढणे, मांसाहार कोंबड्याचं वजन घेणे. आठवडा झाल्यानंतर प्रत्येक आठवडा झाल्यानंतर वजन घ्यावं लागतं मांसाहार कोंबड्याचं. लक्षात ठेवा, म्हणजे तुमची वाढ किती झाली तुम्हाला कळायला लागतं. म्हणजे तुमचं व्यवस्थापनामध्ये कुठं चुकलंय का नाही हे सुद्धा कळायला लागतं. म्हणून दर आठवड्याला त्याची वजनं करावी लागतात. आणि मग 45 दिवसानंतर तुमचा एक पक्षी 1.5 किलोचा होणे गरजेचं आहे. म्हणजे मादी पक्षी जे आहे तो 1.5 किलोचा. नर बस समजा चुकून त्यात सापडला तर तो नर साधारणतः 2 किलोचा व्हायला पाहिजे. म्हणजे 45 ते 50 दिवसामध्ये 1.5 किलो जर तुमची पक्षी झाले वजनाचे, तर तुम्हाला त्याच्यामधून खरा प्रॉफिट मिळू शकतो. 1.5 किलोचे जर खाली वजन जात असेल, 1 किलो जर किंवा 900 ग्रॅम, तर समजायचं की तुमच्या व्यवस्थापनामध्ये काहीतरी चुकीचं झालेलं आहे. तुमच्या व्यवस्थापनामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे. तुमचं व्यवस्थापन ठीक चाललेलं नाही, हे तुम्ही ओळखू. लक्षात ठेवा. कारण हे एवढ्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की ट्रेनिंग हे फार महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही प्रशिक्षण घेतलं, 3 महिन्याचं असू दे किंवा 6 महिन्याचं, एकदा का तुम्हाला अनुभव त्यातला आला की तुम्हाला त्यातल्या इन आणि आउट्स समजतात त्या व्यवसायातले. आणि एकदा ती इन आणि आउट समजले की तुम्ही इझिली ओळखू शकता. की कामगाराला तुम्ही सांगू शकता की बाबा रे, तुझं काहीतरी चुकलेलं आहे, तो औषध देण्यामध्ये काहीतरी चुकी केलेली आहे, किंवा खाद्याचं प्रमाण काहीतरी चुकलेलं आहे. खाद्याचं म्हणजे व्यवस्थित खाद्य आले की नाही ते बघितलं पाहिजे. ज्या कंपनीत तुम्हाला पुरवठा केलेला आहे ते व्यवस्थित खाद्य आहे की नाही. समजा काही खाद्य कंपन्याकडून तुम्हाला खाद्य घ्यायचं नसेल आणि तुम्हाला स्वतः जर बनवायचं असेल, तर स्वतः सुद्धा तुम्ही बनवू शकता पोल्ट्री खाद्य. लक्षात ठेवा, त्या पद्धतीचा फॉर्म्युला वेगळा आहे. त्यासाठी वेगळं ट्रेनिंग करावं लागतं, वेगळं शिक्षण घ्यावं लागतं, ते सगळं रॉ मटेरियल आणावं लागतं आणि त्या पद्धतीने खाद्य तयार करून स्वतःचं सुद्धा तुम्ही खाद्य वापरू शकता. ते सुद्धा, कारण ते सुद्धा तुम्हाला परवडतं नाही असं नाही, ते सुद्धा करू शकता. म्हणून पोल्ट्री व्यवसाय हा फायदेशीर आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षित असणं गरजेचं आहे, ट्रेनर असणं गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. म्हणून पहिल्याप्रथम मी तुम्हाला सांगितलं की ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे. 3 महिन्याचं असू दे, 6 महिन्याचं असेल, ज्या ज्या ठिकाणी ट्रेनिंग उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही पहिल्याप्रथम ट्रेनिंग करून या. ट्रेनिंग करून आल्यानंतर कुठल्याही पोल्ट्री फार्मवर थोडे दिवस तुम्ही काम करा, तुम्हाला माहिती घ्या. तुम्ही जा तिथं दररोज सकाळी संध्याकाळी सगळं वजनं घ्यायची, सगळ्या प्रत्येक गोष्टीकडे, खाद्य कसे घालतात, पाणी कसं देतात, त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा आहेत. ऑटोमॅटिक पाण्याची मशीन आहेत, खाद्याचं सुद्धा हे आहे सगळं व्यवस्थित. त्यामुळे काही आता फार 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 ॲडव्हान्स पोल्ट्रीमध्ये झालेलं आहे. अंडी सुद्धा घेण्याचं मशीन आहे, काढण्याचं मशीन आहे, सगळं ऑटोमॅटिक होऊ शकतं. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतला, वेगवेगळ्या हॅचरीमध्ये जाऊन तुम्ही आला, तिथलं सुद्धा ट्रेनिंग घेतला. आणि हे औषध आणि लसीकरण हे फार सोपं आहे, पण व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं असल्यामुळं तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये ट्रेन असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही स्वतः ट्रेन व्हा आणि हे सगळं नॉलेज तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. गेल्या 3 दिवसामध्ये जे काही सरांनी काही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी आज जे काही सांगितलेलं आहे, याचा सगळ्याचा तुम्ही अभ्यास करा, सगळं लिहून ठेवून त्याचा वाचन करा, लक्षात ठेवा, अनुभव करा आणि तुम्ही इतरांना, शेतकऱ्यांना सांगू शकता. आणि शेतकऱ्यांना बाकीच्यांना जर समजा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शेतकऱ्यांमार्फत तुमच्यापर्यंत घ्या आणि तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही त्याचं निवारण करण्याचे प्रयत्न करू. याच्यामध्ये आणखी काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर्वांना काही सर्व समजलं का? समजलं का सर्वांना? कुणाला काही शंका हो आहेत का? सर. हा, कोणाचे काही शंका आहेत का सर? होय,
तर कोणाला काही शंका आहेत का? बरोबर आहे. आवाज जात नाही काय? जातो ना? बघा विचारून बघा त्यांना. कुणाला काही शंका आहेत का रोगाबद्दल म्हणजे त्याचं नियंत्रण वगैरे म्हणा? हॅलो 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 सर, मित्रांनो, काय शंका आहेत का? तुमची काय शंका बोला. असलेली विचारा. विक्रम मोहिते, अक्षय शिंदे. हा, सर. नाही सर, हा, इतकं सगळं क्लिअर दिलंय सरांना लिहून, त्यामुळं काही शंका नाही. काय म्हटला? हा सगळं बोला डिटेल मॅडम. मध्ये लिहून दिलंय, त्यामुळे काही शंका नाही. नाही ना, समजा आणखीन काय, समजा तुम्हाला काय जातीविषयीचे नावं पाहिजे असतील किंवा किंवा आणखीन काय अडचण मनात शंका असेल तर विचारा. काय अडचण आहे कुठल्याही बाबतीत विचारा. नमस्ते सर. हा असे पंख उडून जाऊन ते पडत होते. हा पंख काय म्हटला? पंख उडून जात होते, म्हणजे गळून पडत होते हा आणि हा नंतर मरत होते छोटे छोटे. हा मग तेच हा हा त्यासाठी लक्षात ठेवा. पंख गळणे म्हणजे याचा अर्थ असा आहे की व्हिटॅमिन ए, अ जीवनसत्वाचा अभाव आहे आणि बी कॉम्प्लेक्सचा अभाव आहे. लक्षात ठेवा. म्हणजे व्हिटॅमिन B1, B6, B12 आलं लक्षात काय? त्यामुळे हे तुम्हाला मी औषधं लिहून दिलेले आहेत. ते औषधांचं प्रमाण चुकायचं नाही आणि ते देणं बंद करायचं नाही. हे सुरुवातीला जर तुम्ही दिलं पहिल्या 10 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, तर मग तुमची कुठल्या प्रकारची अडचण येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून नंतर ह्या बाकीच्या आणि जे लेअर पक्षी आहेत, लेअर म्हणजे आपलं अंडी उत्पादन देणारे पक्षी आहेत, तर त्याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण कशामुळे आणखी वाढतं? तुमचं सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, खाद्य सगळं व्यवस्थित आहे, संतुलित आहार सगळं व्यवस्थित आहे, तुमचं मेडिसिन तुम्ही व्यवस्थित देताय, तुमचं लसीकरण व्यवस्थित झालंय, तरी देखील काही पक्षी काय करतात की त्यांची चोच वाढतात बघा, चोच. तर हे चोच वाढणं हे अतिशय घातक आहे. तर चोची कापणं एक फार महत्वाचं आहे. चोची कापणं केव्हा? त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की सूक्ष्म निरीक्षण करणं गरजेचं. म्हणजे काय? ज्यावेळी चोची वाढतात, म्हणजे वरची चोच खाली येते पुढे वाढवून, त्यामुळे त्या पक्ष्यांना खाद्य खायला मिळत नाही, म्हणून ते दुसऱ्या पक्ष्यांना मारतात आणि त्याच्याशी ते जखमा करतात. त्यामुळे मर्तुकीचं प्रमाण वाढतं. म्हणून त्या चोची वाढत असताना तुम्ही काय करायचं? शक्यतो करून वरची चोच 1/4 म्हणजे 1/4 ती वरची चोच कट करायची. त्याच्यासाठी ते कट करावं लागतं. ते सुद्धा ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवतात कसं करायचं. त्याचं मशीन मिळतं. त्या मशीनमध्ये वरचं चोच असते ना, ती 1/4 कट करायची, म्हणजे ती इतर पक्ष्यांना काही घात करत नाहीत, जखमा करत नाहीत आणि खाद्य सुद्धा त्यांना खायला व्यवस्थित होतं. त्यामुळे काय अडचण, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, हे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. केस गळणे, अधूनमधून हगवण लागणे, नंतर पक्षी एकमेकांना मारणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत फिजिकली, त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. ठीक आहे. आणखीन काय शंका? कट करायचे ते चोंच कधी कट करायचे, म्हणजे किती हा वय साधारणतः असावं? साधारणतः समजा 5 आठवडे झाले, हे अंडी देणारे अंडी उत्पादन करणारे जे पक्षी असते, त्या पक्षामध्ये हे चोच कट करावं लागतात. ब्रॉयलर पक्षामध्ये काही गरज लागत नाही, कारण ते 45 ते 50 दिवस आपण ठेवतो, त्यामुळे त्यांची चोचीची एवढी का वाढ होत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे अंडी उत्पादन देणारे जे पक्षी आपण आणतो, त्या पक्षामध्ये साधारणतः 5व्या ते 7व्या आठवड्यापर्यंत जसे जशी चोच वाढते आपण लक्ष द्यायचं. काही काळ लवकर होतात चोचीची वाढ, काही काळ उशिरा चोचीची वाढ होते, आणि त्यामुळे काय होतं की ते पक्षी एकमेकांना मारतात, टोचायला प्रयत्न करतात, कारण त्यांना खाद्य मिळत नसतं. कारण ती वरची चोच खाली वाढल्यामुळे जास्त लांबीनं, त्यामुळे त्यांना खाता येत नाही खाद्य, आणि न खाता खाद्य आल्यामुळं ते काय करतात? दुसऱ्या पक्ष्यांना मारायचा प्रयत्न करतात. त्यामुळं साधारणतः 6व्या 7व्या आठवड्यापासून 8व्या आठवड्यामध्ये लक्ष द्यायचं, आणि त्यावेळी तुम्हाला ते कट करावं लागतं. 1/4 वरची चोच फक्त कट करायची, खालची करायची नाही. ते तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सगळं सांगतात. तुम्हाला मी जे सांगितलं 3 महिन्याचं ट्रेनिंग, 6 महिन्याचं ट्रेनिंग, त्या ट्रेनिंग मध्ये हे सगळं शिकवलं जातं. ठीक आहे. हो, ठीक आहे सर. आणखीन कोणाची काय शंका? नाही असं दिसतंय. ठीक आहे. ओके. आपण सर्वांनी शांत चित्तानं सर्व ऐकून घेतलात. मला या ठिकाणी तुम्ही संधी दिली, तुमचं सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. मित्र डॉक्टर आसोरे सर यांनी आपल्याला बघून असा वेळ देऊन कुक्कुटपालन व्यवसायामध्ये असलेले रोग, लसीकरण
आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या शंकांना देखील समर्पक उत्तर देऊन आपल्या शंकेचं समाधान केलेलं आहे. सगळ्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अखेर दुपारी 2 वाजता आपण शेवटच्या आणि तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सेशनला आपण उपस्थित राहणार आहोत. तर आता हे सकाळचं सेशन संपलं असं मी जाहीर करतो. हां, अटेंडन्स घेऊन आपलं सगळ्यांनी व्यक्त करायचं. ठीक आहे, थँक्यू, आभार आहे. ते 2 मिनटं पण प्रतिनिधी घेतो. तर ठीक आहे, मी नाव वाटते प्रतिनिधी द्यायचे आणि लगेच लेफ्ट व्हायचं. विनोद गोसावी. येस सर. ठीक आहे. सुवर्णा मेहता. येस सर. अक्षय सावंत. बाळू गावडे. संतोष शिंदे आहेत का? संतोष शिंदे. मनीषा कुंभार आहेत का? मनीषा कुंभार. प्रतीक्षा लिपारे आहेत का? प्रतीक्षा लिपारे. येस सर. ठीक आहे. बाकीचं आपला माहिती म्यूट करायचं. सचिन नातू. येस सर. ठीक आहे. अश्विनी मोरे. येस. विक्रम मोहिते. येस सर. ठीक आहे. पांडुरंग खाडे. येस सर. वैभव शिरसागर. येस. ठीक आहे. शिवाजी शेणगे. नितीन ढगे आहेत का? नितीन ढगे. वैशाली करचे. ठीक आहे. संध्या लोणकर. येस सर. ठीक आहे. धनाजी लोकरे. येस सर. ठीक आहे. गीतांजली चव्हाण. येस सर. ठीक आहे. श्रीकांत पाटील.
आहेत का? श्रीकांत पाटील, बाळासाहेब नागणे, सचिन काटकर, येस सर. ठीक आहे. वैभव संकपाळ, येस सर. ठीक आहे. अशोक कांबळे, सचिन दाभोळे आहेत का? स्नेहल चव्हाण, येस सर. ठीक आहे. मल्हार म्हणले, अक्षय राजमाने, येस सर. ठीक आहे. किरण चोरमुले, येस सर. ठीक आहे. ज्ञानेश्वर मसुगडे, प्रवीण राठोड, योगेश पाटील, अरविंद शिंदे, आहेत का? अरविंद शिंदे, दीपक मुळे, येस सर. ठीक आहे. चंद्रशेखर भोई, येस सर. ठीक आहे. महादेव हजारे, आहेत का? महादेव हजारे, अविनाश पवार, येस सर. ठीक आहे. पाकीजा मुल्ला, येस सर. ठीक आहे. रामदास पवार, येस सर. येस सर. ठीक आहे. रामदास पवार. लक्ष्मण चौगले, वृषाली कुंभार, वृषाली कुंभार. येस सर. ठीक आहे. प्रमिला मोहिते, प्रमिला मोहिते आहेत का? हा ठीक आहे, ठीक आहे. प्रसन्न पोद्दार, येस सर. ठीक आहे. येस सर. युवराज माने, येस सर. ठीक आहे. रोहित कुर्णे, हा सर. ठीक आहे. आनंद पाथरवट, युवराज नाईक, प्रदीप पारकुलकर, येस सर. येस सर. हा ठीक आहे. स्वाती भास्ते, येस सर. ठीक आहे. सुप्रिया कोले, येस सर. ठीक आहे. प्रल्हाद केंद्रे, येस सर. प्रल्हाद केंद्रे. हा ठीक आहे. आणि कोण राहिले काय आपल्यापैकी? सर संतोष शिंदे खटाव प्रेझेंट आहे. संतोष शिंदे, सर मनीषा कुंभार कराड प्रेझेंट आहे. एक मिनिट हा. हॅलो. ठीक आहे. हा घेतले. आणि कोण म्हणणार? मनीषा सर कुमार, संतोष शिंदे घेतलं का? हो घेतले. मनीषा कुमार, ठीक. हॅलो. सर नितीन ढगे. एक मिनिट. हॅलो सर. हा बोला. मनीषा कुंभार प्रेझेंट आहे. एक मिनिट. मनीषा कुंभार, ठीक आहे. हा घेतले प्रेझेंट. सर नितीन ढगे सर. हॅलो. हा नितीन ढगे सर. नितीन घे. ठीक आहे. आणि कोण? नितीन ढगे घेतलं सर. आणि कोण राहिले आपल्यापैकी? तर ठीक आहे. थँक्यू.